गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळी, अंगावरती कपडा नाही, फक्त लंगोट गुंडाळलेली, डोक्यावरती कोणत्याही स्वरूपामधला टोप नाही आणि अशा पद्धतीचा दिसणारा तो गणपती अर्थातच अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या स्वरूपामधला गणपती हा काही व्हिडिओमध्ये किंवा प्रत्यक्षामध्ये काही ठिकाणी बघायला मिळाला. एवढंच नव्हे तर खांद्यावरती असणारं घोंगडं, अंगामध्ये पिवळा शर्ट, हातामध्ये काठी आणि कमरेला गुंडाळलेलं धोतर, अशा स्वरूपामधला अर्थातच आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामांच्या स्वरूपामधला ही गणपती बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. मंडळी, अशा स्वरूपामध्ये अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या स्वरूपामध्ये असेल किंवा आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामांच्या स्वरूपामध्ये असेल, अशा प्रकारचा गणपती बसवावा का किंवा बसवू नये याच्याबद्दल अनेक मतमतांतर आहेत. याच्या मागचं नेमकं सत्य काय, तथ्य काय आणि खरोखरच अशा स्वरूपामधला गणपती बसवावा का याबद्दलची चर्चा आणि यामागचं नेमकं सत्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मंडळी, केवळ संत सद्गुरू बाळूमामा किंवा अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजच नाही, भगवान शंकरांच्या स्वरूपामधला सुद्धा गणपती अशा प्रकारे बसविला जातोय. खरोखरच भगवान शंकराच्या मूर्तीला सोंड बसवली जाते, आदमापूरच्या संत सद्गुरू बाळूमामांच्या मूर्तीला सोंड बसवली जाते, अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या त्या मूर्तीला सोंड बसवली जाते. आणि खरोखरच ते सगळं रूप बघत असताना त्या भक्तांच्या अंतर्मनामध्ये मात्र एकदम खुशी दाटून आलेली असते. आपल्या देवाला गणपतीच्या रूपामध्ये बघून त्यांना फार आनंद होत असतोय. परंतु मंडळी, काही मतमतांतर अशी आहेत किंवा काही लोकांचं मत असं आहे की अशा रूपामधला गणपती बसवूच नये. मंडळी, हे खरं आहे की खोटं आहे, खरोखरच आपण त्या स्वरूपामध्ये गणपती बसवावा की नाही याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यापूर्वी, गणपती हा 10 दिवस का बसविला जातोय, नेमकं गणेशोत्सवामध्ये गणपती का बसवायचा याच्याबद्दलची ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. शिवाय मंडळी, हा गणेश उत्सव किती वर्षापासून सुरू झाला याच्याबद्दलही अनेक लोक संभ्रमामध्ये आहेत. खरं तर काही जणांच्या मते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे ज्यावेळी इंग्रज होते त्यावेळी हा गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला, तर काहींच्या मते हा गणेश उत्सव 1000 वर्षापासून सुरू आहे. तर मंडळी, याच्या मागचं नेमकं सत्य काय तेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मंडळी, त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया की अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज किंवा आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा किंवा भगवान शंकर यांच्या स्वरूपामधला गणपती बसवावा का, संत सद्गुरू बाळूमामांच्या त्या मूर्तीला गणपतीची सोंड बसवावी का, हे योग्य आहे की अयोग्य आहे तेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच आता बघणार आहोत. मंडळी, खरं तर मध्यंतरी काही बातमी अशी होती की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक ठिकाणी एका मंडळानं आदमापूरच्या संत बाळूमामांच्या स्वरूपामधला गणपती बसवलेला होता. खरं तर अंगामध्ये शर्ट, खांद्यावरती घोंगडा, हातामध्ये काठी आणि कमरेला गुंडाळलेलं धोतर, अशा त्या संत सद्गुरू बाळूमामांच्या स्वरूपामधला गणपती त्या ठिकाणी त्या मंडळाने बसविलेला होता. परंतु घडलं असं की ज्यावेळी अनंत चतुर्थी आली, ज्यावेळी तो जो गणपती आहे तो विसर्जित करायची वेळ आली, त्यावेळी ती जी गणपतीची मूर्ती आहे ती जागची अजिबात हालेना. खरं तर काही लोकांना वाटलं की ही वजनदार मूर्ती आहे, आपण क्रेन लावावा आणि क्रेनच्या साह्यानं उचलून ती गणपतीची मूर्ती विसर्जित करावी. परंतु मंडळी, घडलं असं की क्रेन लावून सुद्धा ती छोटीशी दिसणारी मूर्ती, कारण क्रेनच्या मापाने 1000 टन वजन उचलणाऱ्या क्षमतेची क्रेन आहेत, परंतु ती छोटीशी वाटणारी मूर्ती अजिबात त्या क्रेनच्या साह्याने सुद्धा उचलेना. खरं तर मंडळी, कोणाला काय होतंय नेमकं काहीच सुचेना. नंतर काही लोकांच्या लक्षात आलं की ही संत सद्गुरू बाळूमामांच्या स्वरूपामधली मूर्ती आहे, ही खरं तर विसर्जित करणं चुकीचं आहे असं काही लोकांचं मत त्या ठिकाणी आलं. बघा मंडळी, 1000 टन वजन उचलणाऱ्या त्या यंत्राच्या साह्यानं, त्या क्रेनच्या साह्यानं सुद्धा ती बाळूमामांच्या स्वरूपामधली गणपतीची मूर्ती उचलली नाही. नंतर मग लोकांनी त्या ठिकाणी छोटासा काहीतरी विधी केला आणि तो विधी केल्यानंतर मात्र मंडळी सगळ्या भक्त मंडळींनी अलगद हात लावला आणि ती मूर्ती जी आहे ती वरती उचलण्यात आली. मंडळी, हा झाला एक प्रसंग. परंतु खरं तर अशा स्वरूपामधल्या ज्या मूर्ती आहेत तर ते बसवल्या जातच आहेत. मग या बसवाव्यात की नाहीत याच्याबद्दल थोडक्यामध्ये आपण आता माहिती घेऊयात. खरं तर मंडळी, ज्या त्या भक्तांची श्रद्धा असते, भावना असते, त्या रूपामध्ये ते वागत असतात. मग ही मूर्ती का बसवू नये किंवा बसवावी तर का याच्याबद्दलची माहिती लगेच आता आपण बघूयात. मंडळी, ही माहिती सांगण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की ही गणपतीची मूर्ती नेमकी बसवायचीच का, किंवा 10 दिवस आपण गणपती बसवतो आणि हा गणेश उत्सव साजरा करतो, तर हा गणेश उत्सव का साजरा करायचा तेही लगेच आता तुम्हाला सांगतो. मंडळी, महाभारत हा जो ग्रंथ आहे
हा महाभारत ग्रंथ हे महाभारत घडायच्या अगोदर लिहिलेला होता आणि तो ग्रंथ जो आहे तो वेदव्यासांनी रचलेला होता। आता वेदव्यासांनी हा जो ग्रंथ आहे, हे जे काव्य आहे, हे सगळं काही रचलेलं होतं। कशा पद्धतीने हा ग्रंथ लिहायचा सगळं काही त्यांच्या डोक्यामध्ये होतं, परंतु तो ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना कोणी व्यक्ती भेटत नव्हता। बल, बुद्धी आणि विद्या या सर्व गुणांनी संपन्न असणारा गणपती बाप्पा मोरया होता, हे मात्र वेदव्यासांना माहीत होतं। मग या गणपती बाप्पांची आराधना त्या वेदव्यासांनी सुरू केली। मंडळी, आता मात्र गणपती बाप्पांची आराधना केल्यानंतर त्या वेदव्यासांवरती गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन बोलले की बोला गुरुवर्य, काय काम आहे। यावेळी ते वेदव्यास त्या गणपती बाप्पांना बोलले की बाप्पा, मला एक काव्य लिहायचं आहे, मला एक ग्रंथ लिहायचा आहे, परंतु तो लिहिण्यासाठी योग्य असा कोणीच व्यक्ती भेटत नाही, आपण हे काम करू शकाल का। यावेळी हसत हसत गणपती बाप्पा बोलले की होय गुरुवर्य, आपण ते काम करूया। तुम्हाला जो ग्रंथ लिहायचा आहे, तुम्हाला जे काव्य लिहायचं आहे, तर ते लिहून मी देईन, परंतु एक अट अशी आहे की आता ते काम आपण हाती घेतोयच, तो ग्रंथ आपण आता लिहिणारच आहोत, तर ते काम झाल्याशिवाय मात्र आता थांबायचं नाही, आधीमध्ये अजिबात विश्रांती घ्यायची नाही। तुम्ही ते काव्य सांगायला सुरुवात करा, मी लिहायला सुरुवात करतो। आणि अशा पद्धतीने मंडळी गणपती बाप्पांनी ते जे काव्य आहे महाभारत ग्रंथ हा लिहिला। मंडळी, मी जी काही माहिती सांगतो ही जर तुम्हाला खोटी वाटत असेल तर आत्ता सुद्धा तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकताय की महाभारत हे काव्य गणपती बाप्पांनी लिहिले। खरं तर मंडळी, महाभारत हे काव्य वेदव्यासांनी रचले, परंतु गणपती बाप्पांनी ते लिखनाचं काम पूर्ण केलं। मंडळी, हे काम जे आहे ते अविरतपणे 10 दिवस चालले, याच्यामध्ये अजिबात गणपती बाप्पा थांबले नाहीत किंवा वेदव्यास सुद्धा थांबले नाहीत। गणपती बाप्पा मांडी घालून हा ग्रंथ लिहित होते, ते वेदव्यास हा ग्रंथ हे काव्य सांगत होते। परंतु मंडळी, याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, याच्यामधलं एक गुपित असं आहे, ते आता लगेच तुम्हाला त्याच्यापूर्वी सांगतो की महाभारत जे काही घडलं, पांडव आहेत, कौरव आहेत, यांच्यामधलं जे काही युद्ध आहेत किंवा श्रीकृष्णांची जी भूमिका आहे, हे सगळं काही घडण्यापूर्वी, कौरव पांडवांचं जे युद्ध आहे ते सगळं काही युद्ध घडण्यापूर्वी याच्याबद्दलची माहिती म्हणजेच हा महाभारत ग्रंथ लिहिलेला होता। अगोदरच हे लिहून ठेवलेलं होतं, नंतर जे काही लिहिलेलं होतं तसं तसं नंतर मात्र घडत गेलं। आता मंडळी, मुद्द्यावरती येऊ की हा जो महाभारत ग्रंथ आहे हा गणपती बाप्पा लिहित होते आणि वेदव्यास सांगत होते। अविरतपणे त्यांचं हे काम चाललेलं होतं, परंतु मंडळी एक ठिकाणी बसून सतत लिहून एक ठिकाणी बसून गणपती बाप्पांच्या शरीराची जी उष्णता आहे ती उष्णता वाढत होती, त्यांचं अंग गरम होत होतं। म्हणून वेदव्यासांनी मातीचा जो लेप आहे तो लेप गणपती बाप्पांच्या अंगावरती लावला, थंड मातीचा लेप त्यांच्या अंगावरती लावला आणि हे जे महाभारत आहे हे लिहायचं काम सुरू होतं। मंडळी, अविरतपणे हे काम चाललं, वेदव्यास तो ग्रंथ ते काव्य सांगायचे आणि गणपती बाप्पा ते लिहायचे। मंडळी, 10 दिवस पूर्ण झाले आणि 10 दिवस झाल्यानंतर मात्र हे जे काव्य आहे, हा जो ग्रंथ आहे हा लिहून पूर्ण झाला। मंडळी, तेव्हा वेदव्यासांच्या लक्षामध्ये आले की गणपती बाप्पांच्या शरीराची उष्णता एका ठिकाणी बसून फार वाढलेली आहे, त्यांचं अंग गरम झालेलं आहे। नंतर मात्र वेदव्यासांनी गणपती बाप्पांना अलगद उचललं आणि अलगद त्यांना पाण्यामध्ये डुबवलं। मंडळी, त्याच्या शरीराची, त्या गणपती बाप्पांच्या शरीराची उष्णता कमी व्हावी म्हणून गणपती बाप्पांना पाण्यामध्ये डुबवलं। मंडळी, तो दिवस होता अनंत चतुर्थीचा दिवस, म्हणजे 10 दिवस हे जे काव्य लिखनाचं काम आहे त्यांचं चाललं आणि 10व्या दिवशी मात्र गणपती बाप्पाच्या शरीराची उष्णता ही पार वाढल्यानंतर वेदव्यासांनी त्यांना पाण्यामध्ये अलगद डुबवलं। म्हणून तेव्हापासून 10 दिवस गणपती बसवण्याची प्रथा पडली आणि 10व्या दिवशी गणपती बाप्पाच्या शरीराची जी उष्णता आहे ती कमी करण्यासाठी व्यासांनी ज्या पद्धतीने पाण्यामध्ये डुबवलं त्याच पद्धतीने गणपती बाप्पांचं जे शरीर आहे ते पाण्यामध्ये डुबवण्याची प्रथा पडलेली आहे। आणि खरं तर मंडळी, गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती पार्थिव रूपातली, म्हणजे पृथ्वीच्या अर्थातच मातीच्या स्वरूपामधली ती मूर्ती आहे, ही बसवण्याची परंपरा आहे आणि हेच योग्य आहे। मंडळी, अर्थातच तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की गणपती बाप्पांची मूर्ती 10 दिवस का बसवितात आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांना पाण्यामध्ये का सोडतात। खरं तर मंडळी, अनंत चतुर्थीला ज्यावेळी गणपती बाप्पांचं विसर्जन होतं, अक्षरशः प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात। प्रत्यक्षात तर ती मूर्ती पार्थिव स्वरूपामधली असते, तरीही त्या गणपती बाप्पांची आपुलकी, गणपती बाप्पांचं प्रेम हे आपल्यावरती जडलेलं असतंय। मंडळी, आता दुसऱ्या मुद्द्यावरती येऊयात। तो मुद्दा आता लगेच तुमच्या लक्षामध्ये घालून देतो की संत सद्गुरू बाळूमामांच्या स्वरूपामधली मूर्ती बसवावी का किंवा अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या स्वरूपामधली मूर्ती बसवावी का।
आता याच्याबद्दलची माहिती लगेच आता तुमच्या लक्षामध्ये आली असेल की गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित केली जाऊ शकते, परंतु ती कोणत्याही इतर देवाची नाही, बाळूमामांची नाही किंवा स्वामी समर्थांची नाही. ही गोष्ट आपण पहिल्यांदा ध्यानामध्ये घेतली पाहिजे. बघा मंडळी, किती गंभीर गोष्ट आहे, परंतु हे वास्तव, हे सत्य आपल्या लक्षामध्ये येत नाही की आपण देवाला का विसर्जित करतोय. मंडळी, गणपती बाप्पांना विसर्जित करणं हे विधीनुसार किंवा हे धर्मानुसार आहे, परंतु आपल्या दुसऱ्या देवाला, संत सद्गुरू बाळूमामांना विसर्जित करणं नाही. हे पहिल्यांदा तुम्ही ध्यानामध्ये घ्या. आणि काळीज तिडकीने हा व्हिडिओ बनवण्याचा माझा जो उद्देश आहे, माझा जो हेतू आहे, हाच आहे की आपल्या सर्व भक्त मंडळींच्या सगळ्यांची ही गोष्ट, हा मुद्दा लक्षामध्ये आला पाहिजे. बघा मंडळी, अजिबात हे चुकीचं काम करू नका आणि हे काम रोखलं गेलं पाहिजे. यंदाचा विषय थोडा बाजूला सोडा, परंतु इथून पुढं मात्र अशा रूपामधल्या मूर्त्या ह्या अजिबात बसवू नका. बघा, ते योग्य आहे का? आपला जो देव आहे त्या देवाला गणपती बाप्पांच्या प्रमाणे सोंड बसवणे आणि त्यांना पाण्यामध्ये डुबवणे नाही. मंडळी, खरं तर संत सद्गुरू बाळूमामा यांची जी प्रचिती आहे, यांचा जो अनुभव आहे, तो लाखो लोकांना आलेला आहे. सध्या या काळामध्ये सुद्धा निपुत्रिकाला संतान देणारा देव म्हणून बाळूमामांकडे बघितलं जातं. आंधळ्याला दृष्टी देणारा देव म्हणून बघितलं जातं. मंडळी, गरिबाला श्रीमंत तो देव करतोय. नव्हे ज्याचं अस्तित्व शून्य आहे, त्याचं अस्तित्व या पृथ्वी तलावरती निर्माण करणारा देव म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा. समाजामध्ये पार खालच्या लेवलची समजली जाणारी काही लोक, गरीब लोक, दीनदुबळी लोक, यांना सुद्धा मोठं करायचं काम संत सद्गुरू बाळूमामांनी केलेलं आहे. शिवाय अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज असतील, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज म्हणतात, काय त्या उपकारचे, त्या देवाचे उपकार आणि काय त्या देवाचे जे काय आहे भक्तांवरती असणारे जे काय आहे. मंडळी, दुसरा एक मुद्दा की ही जी गणेश उत्सवाची परंपरा आहे, ही कधीपासून सुरू झाली, की ही लोकमान्य टिळकांनी सुरू केल्यापासून, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झाली का? तर असं अजिबात नाही. खरं तर मंडळी, ही जी परंपरा आहे ही हजारो वर्षापासूनची जुनी परंपरा आहे. परंतु एवढी गोष्ट अशी आहे की लोकमान्य टिळकांनी हा गणेश उत्सव आहे, हा सार्वत्रिक गणेश उत्सव सुरू केला. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असा गणपती बसवायचं हे काम त्यांनी केलं, ही सुरुवात त्यांनी केली. कारण त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये उभा राहण्यासाठी सगळ्या लोकांनी या उत्सवाच्या निमित्तानं का असं एकत्रित आलं पाहिजे, लोकांचं संघटन झालं पाहिजे, म्हणून हा गणेश उत्सव हा लोकमान्य टिळकांनी केला असं म्हणायला हरकत नाही. परंतु घरगुती स्वरूपामध्ये गणपती बसवायची ही जी प्रथा आहे, ही जी परंपरा आहे, हजारो वर्षापासूनची जुनी आहे, हे मात्र सत्य आहे. बरं, जाऊ द्या मंडळी, बाकीचा मुद्दा सगळा बाजूलाच सोडा. परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आली का तेवढं मला सांगा, म्हणजेच हा व्हिडिओ बनवायचं माझं सार्थक होईल. अर्थातच तो मुद्दा असा की संत सद्गुरू बाळूमामांच्या स्वरूपामधली गणपती बसवायची की नाही, किंवा अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या स्वरूपामधली, भगवान शंकराच्या स्वरूपामधला जो गणपती बाप्पा आहे तो बसवायचा की नाही, हे तुमच्या लक्षामध्ये येणं फार गरजेचं आणि फार महत्त्वाचं आहे. तरच हा व्हिडिओ बनवल्याचं माझं सार्थक होईल. मंडळी, नाही, विसर्जित फक्त गणपती बाप्पांना केलं जातं. प्रथा परंपरेनुसार किंवा धर्मानुसार फक्त गणपती बाप्पांचीच मूर्ती आपण विसर्जित करू शकतोय, आपल्या देवाची इतर कोणत्याही नाही. बाळूमामांची तर मुळीच नाही. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती विसर्जित करू नका. मंडळी, ही फार मोठी चूक आहे, हे अजिबात घडू नये. आपल्याच हातून आपल्या देवाचा अपमान नाही, कदापिही हे नाही, कदापिही हे होणं नाही. काय बोलावं मंडळी, लोक ज्याची त्याची श्रद्धा, ज्याची त्याची भावना आणि त्याच्यानुसार हे सगळं काही वागत आहेत. बसवणारे नाही बसवू द्या, परंतु ते मूर्तिकार आहेत, ती मूर्ती बनवणारे लोक आहेत, त्यांनी तर अजिबात अशा प्रकारच्या मूर्त्या बनवूच नाहीत असंच मी तुम्हाला सांगतो. आणि नाही, आपल्या देवाला विसर्जित करायचं म्हटल्यानंतर मात्र मंडळी, माझ्या कंठामधून मात्र शब्द आता पुढे फुटत नाहीत. काय बोलावं आणि काय नाही हे अजिबात काही समजत नाही. त्यामुळे हा आता व्हिडिओ थांबवतोय. मंडळी, मुद्दा फक्त मी ज्या काळीज तिडकीने हा व्हिडिओ बनवतोय यामागचा माझा हेतू मात्र तुम्ही समजून घ्या. आणि इथून पुढे मात्र अशा प्रकारच्या मूर्त्या ह्या बसवल्या जाऊ नयेत, एवढीच एक आशा आहे. धन्यवाद.